मनीषा एक बुट्टेवाली होती जी रोज गावातल्या शेतकऱ्याकडून बुट्टे विकत घेऊन विकायची. आहो ताई, तुम्ही सगळेच घ्या. आसपासच्या कुठल्याही गावामध्ये आमच्या कणसांसारखी गोड कणसं कुठेच नाहीयेत. ठीक आहे, 10 किलो द्या. मनीषा गावाकडून शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या किनाऱ्यावर आपलं स्वादिष्ट बुट्टेवालं दुकान टाकून प्रवाशांना भाजलेले बुट्टे विकत असे. गोड भुट्टे खा, गोड भुट्टे घ्या शेठजी, गोड भुट्टे खा, फक्त 10 रुपयाचे. द्या, मला एक कणीस द्या. वाह, कणीस तर खूपच गोड आहे. मग एक अजून घ्या ना. नाही नाही, आणखी जर एक खाल्लं तर फुग्यासारखं माझं हे पोट फुटून जाईल. हळूहळू खूप लोक तिच्या दुकानातून भुट्टे घेऊ लागले, ज्यामुळे मनीषाकडे खूप पैसे येऊ लागले. आता तिच्या मनात लालच येऊ लागलं. जर मी या भुट्ट्यांची किंमत वाढवली तर माझी कमाई दुप्पट होऊन जाईल, आणि जर मी या भुट्ट्यांना स्वस्तात विकत घेतलं तर माझी कमाई चौपट होऊन जाईल. यावेळी जेव्हा मनीषा भुट्टे घ्यायला गेली तेव्हा तिने शेतकऱ्याला अर्धेच पैसे दिले. माफ करा, पण इतक्या कमी पैशात कणीस नाही देऊ शकणार. माझं नुकसान होईल. ठीक आहे, मी दुसऱ्या शेतकऱ्याकडून घेईन. मनीषाने यावेळी दुसऱ्या शेतकऱ्याकडून अर्ध्या पैशात भुट्टे विकत घेतले आणि विकू लागली. गोड भुट्टे खा, गोड भुट्टे. हे भुट्टे तर किती बेचव आहे, यांना तर अजिबात चव नाहीये. बेचव भुट्ट्यांमुळे मनीषाचं दुकान चालणं अगदीच बंद झालं. आता तिच्याकडे खाण्यापुरते पैसेही नाही वाचले. माझ्याकडे तर आता एवढे पण पैसे नाहीये की मी चांगले भुट्टे घेऊ शकेन. मनीषाने पैसे कमवण्यासाठी एक नवीन युक्ती केली. तिने एक भुट्ट्याला नशेचं औषध लावून एका प्रवाशाला विकलं. भुट्टा खाताच काही लांब अंतरावर जाऊन प्रवाशी बेशुद्ध होऊन खाली पडला आणि मनीषाने त्याचे पैसे आणि किमती सामान चोरलं. एवढे सगळे पैसे, मजा आली. हे तर खूपच सोपं काम आहे. असं तर मी खूप श्रीमंत होऊ शकते. मनीषा अशाच प्रकारे पैसेवाल्या प्रवाशांना मूर्ख बनवून त्यांना लुटू लागली. एक दिवस तिच्या दुकानात एक श्रीमंत मुलगा भुट्टे घ्यायला आला. ताई, मला एक कणीस द्या. ह्या मुलाच्या गळ्यात एवढी मोठी सोन्याची चेन. याला नशीला भुट्टा देते, ज्याला खाताच हा बेशुद्ध होऊन जाईल आणि मी चैन लुटून घेईन. मनीषाने जो विचार केला तसंच झालं. त्या मुलाने भुट्टा खाल्ला आणि काही अंतरावर जाऊन बेशुद्ध पडला आणि मनीषा त्याची चैन काढू लागली. तेव्हा तो मुलगा उठला. मनीषा हे पाहून घाबरली. मला माहितीये की ती तूच आहेस, जी येण्या जाणाऱ्या वाटचरूंचे किमती सामान आणि पैसे चोरतेस. मला खूप दिवसांपासून तुझ्यावर संशय होता, पण आज मी तुला पकडलंच. आता पोलीसच तुला शिक्षा करतील. मनीषाच्या लालची वृत्तीमुळे तिचा धंदा चौपटच नाही तर तिला चुकीच्या रस्त्यावर घेऊन गेला, ज्यामुळे तिला शिक्षा भोगावी लागली. यामधून आपल्याला हा बोध मिळतो की लोक माणसाला बर्बाद करून टाकतो आणि मेहनतीने काम करूनच यश मिळतं. दक्षिण भारताच्या गावामध्ये रमा आणि तिचा नवरा चिनप्पा राहत असत.
दोघंही गावाच्या शेतामध्ये मजदुरी करून आपलं घर चालवत असत. रमा आणि चिनप्पाला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्या दोघांना आपल्या मुलांना शिकवून खूप मोठं करायचं होतं. पण अचानक चिनप्पाची तब्येत खराब राहू लागली. तो खूपच आजारी पडला. आता रमाला शेतामध्ये मजदुरी सुद्धा करावी लागत होती आणि स्वतःच्या मुलांचंही पालन पोषण करावं लागत होतं आणि आपल्या नवऱ्याचीही काळजी घ्यावी लागत होती. त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. एक दिवस चिनप्पाला बघायला त्याचा भाऊ मोहन आला. भावा, तुझी तब्येत तर खूप खालावली आहे. तू डॉक्टरांना दाखवलंस की नाही? दाखवलं भाऊजी, पण काहीच फरक नाही पडत आहे. मी मंदिरात तुझ्यासाठी प्रार्थना करीन. तू लवकरच ठीक होशील. ठीक आहे माझ्या भावा. वहिनी, आता तुमच्यावरच घर सांभाळण्याचा भार आला आहे, हो ना? हो, पण आता घर तर चालवावंच लागेल ना. वहिनी, मी एक इडलीचं दुकान सुरू करतोय. काय तुम्हाला तिथे इडली बनवायला आवडेल? ज्यामुळे तुम्हाला सुद्धा अधिकचे पैसे मिळतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल. मला जो काही फायदा होईल तो आपण दोघं मिळून वाटून घेऊया. हो, ठीक आहे भाऊजी. आणि दुसऱ्या दिवसापासून रमा मोहनच्या दुकानामध्ये इडल्या बनवू लागली. गावातल्या लोकांना रमाने बनवलेल्या इडल्या खूपच आवडू लागल्या. बघता बघता रमाने बनवलेल्या इडल्या प्रसिद्ध झाल्या. दुकानामध्ये रोज लोकांची गर्दी वाढू लागली. दोघंही रमा आणि मोहन आनंदी होते, कारण दोघांचाही नफा वाढत होता. कमावलेल्या पैशांमधून रमाने चिनप्पाचा चांगला इलाज केला आणि काहीच दिवसांनंतर चिनप्पा परत हिंडू फिरू लागला. आता 2 महिने लोटले होते आणि रमा आणि मोहनच्या दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी वाढतच होती. आणि आज रमा विचार करत होती, एवढी सगळी गर्दी फक्त माझ्या इडल्यांमुळेच आहे, म्हणून मला जास्त नफा मिळाला पाहिजे. मोहन तर फक्त सामान घेऊन येतो आणि ग्राहकांना फक्त इडल्या बांधून देत असतो, म्हणून त्याला माझ्या एवढा नफा नाही मिळाला पाहिजे. संध्याकाळी जेव्हा दोघं नफा वाटून घेत होते तेव्हा, भाऊजी, सगळ्या इडल्या मीच बनवते. जर माझ्या इडल्या एवढ्या स्वादिष्ट नसत्या तर तुम्हाला इतका नफा नसता मिळाला. ते तर खरं आहे वहिनी. तुमच्या इडल्या खरोखरच खूपच स्वादिष्ट आहेत. हो, आणि ह्याच कारणामुळे मला नफा जास्त मिळाला पाहिजे. पण वहिनी, हे तर चुकीचं आहे. मी सुद्धा दिवसभर मेहनत करतो, तेव्हा जाऊन आपण एवढी कमाई करतो. म्हणजे आपण दोघं बरोबर मेहनत करतो, म्हणूनच फायदा सुद्धा आपला दोघांचा बरोबरीचा असायला हवा. नाही भाऊजी, आता तुम्ही चुकीचं बोलताय. जर असं आहे तर उद्यापासून तुम्ही इडली बनवणारी कोणीतरी दुसरी ठेवा. रमा मोहन बरोबर भांडण करून आपल्या घरी परत आली आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये 2 इडलीची दुकानं लागली. एक रमाचं, जिथे ती स्वतःच इडल्या बनवत असे आणि विकत असे, आणि एक मोहनचं, जिथे एक दुसरी बाई इडल्या बनवत होती. रमाचं नवीन इडलीचं दुकान बघून सगळे गावकरी तिच्या दुकानामध्ये येऊ लागले. पण रमा एकटी होती. ती एकाच वेळी इतक्या सगळ्या ग्राहकांना सांभाळू शकत नव्हती आणि शेवटी कंटाळून सगळे गावकरी मोहनच्या दुकानाकडे परत आले, जिथे मोहन नेहमीप्रमाणे सगळ्या ग्राहकांना छान प्रकारे इडल्या देत होता. असं रोज होत होतं आणि पाहता पाहता गावकरी मोहनच्या इडलीच्या दुकानातून इडल्या घेऊ लागले. आता रमा आपल्या इडलीच्या दुकानामध्ये उभी राहून पश्चाताप करत होती. हे मी काय केलं? मला वाटत होतं की इडल्या बनवणं सगळं काही आहे, पण नाही,
मोहनचं ग्राहकांना सांभाळणंही खूप आवश्यक होतं. कमीत कमी जेव्हा मी मोहन बरोबर होती मला चांगले पैसे तर मिळत होते, पण आता माझ्या इडल्यांना कोणीच विचारत नाहीये. रमाला स्वतःच्या इडल्यांवर खूप गर्व होता, जो आता तुटला होता. म्हणून म्हणतात की गर्व हा काचेसारखा असतो, जो नक्कीच तुटतो. भीमपूरमध्ये विष्णू नावाच्या मिठाईवाल्याचं दुकान खूपच प्रसिद्ध होतं. विष्णू मिठाईवाल्याच्या मिठाईची चर्चा दूर दूर पर्यंत पसरली होती. विष्णू आणि त्याची पत्नी शुद्ध देशी तुपामध्ये मिठाया बनवायचे, ज्याचा सुगंध दूर पर्यंत पसरायचा आणि त्याचमुळे ग्राहक त्याच्याकडे खेचले जायचे. तसं तर विष्णूचा व्यापार खूप चांगला चालला होता, पण विष्णू कधीच आपल्या व्यापाराने खुश नव्हता आणि त्याला नेहमी असं वाटायचं की जास्त पैसे मिळायला हवेत. एक दिवस काय झालं, विष्णू याचाच विचार करत होता. मी काय करू म्हणजे मला जास्त फायदा होईल. मी जराशी यात भेसळ करू का? नाही नाही, नको नको, असं नको. याने माझे ग्राहक दुरावतील. मग मी काय करू? आणि त्याच वेळी विष्णूची पत्नी सुरेखा तिथे आली. काय हो झालं, कसला विचार करताय? तेच तर जे नेहमी विचार करतो, आणखी जास्त पैसे कमवण्याचा उपाय. तुम्ही आणि तुमचा हा विचार मला तर जराही कळत नाही. जेवण ठेवलंय, जेवून घ्या, नाहीतर थंड होईल. सुरेखा तिथून निघून गेली आणि विष्णू पुन्हा आपल्या विचारांमध्ये बुडून गेला. मी काय करू? त्या क्षणी विष्णूचं लक्ष त्याच्या तराजूवर पडलं आणि मग त्याच्या मनात एक विचार आला. दुसऱ्या दिवशी विष्णू शहरात गेला आणि त्याने एका दुकानातून एक गोल लोहचुंबक विकत घेतले. विष्णूने ते लोहचुंबक तराजूच्या खालच्या बाजूला लावले. आता मला सगळ्यात जास्त फायदा सुद्धा होईल आणि माझे ग्राहक सुद्धा तुटणार नाहीत. त्याच वेळी त्याचा एक ग्राहक आला. अरे मला 1 किलो जिलेबी तर दे. विष्णूने ग्राहकाला जलेबी दिली आणि पैसे बघून तो खूप खुश झाला. तराजूच्या खालच्या बाजूला चिकटवलेल्या चुंबकामुळे विष्णूला आता चांगलाच फायदा होऊ लागला होता. स्वतःचा फायदा बघून, अगं ऐकलंस का, आता मला कुठलीही चिंता नाहीये. असं काय झालं हो? कारण आता माझा नफा वाढत चाललाय. आणि तो कसा हो? हे बघ. पण हा तर धोका दिल्यासारखं होईल ना? धोका वगैरे काही नाही, हे सगळंच करतात. चांगला नफा सुद्धा होतोय ना. तरी सुद्धा माझं म्हणणं हेच आहे की हे चुकीचंय. विष्णूने सुरेखाचं म्हणणं ऐकलंच नाही. एक दिवस काय झालं की बबलू विष्णूच्या मिठाईच्या दुकानावर जलेबी खरेदी करायला आला. मला 2 किलो जिलेबी द्या. आत्ता देतो. हा. विष्णूने 2 किलो जलेबी तोलली आणि जेव्हा बबलूने जलेबी हातात घेतली तेव्हा त्याला काहीतरी खटकलं. दादा, ही 2 किलो तर वाटत नाहीये. हिचं पुन्हा एकदा वजन करा. विष्णू घाबरला. तू एकटाच ग्राहक नाहीयेस. मला इतरांना सुद्धा मिठाई द्यायची आहे. घ्यायची असेल तर घे, नाहीतर जा इथून. बबलूच्या लक्षात आलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. बबलू आता दुसऱ्या दुकानावर गेला आणि तिथे जलेबी पुन्हा तोलली आणि ती तेव्हा फक्त 1.5 किलो निघाली. बबलू हातात एक तराजू घेऊन विष्णू मिठाईवाल्याच्या दुकानाच्या बाहेर पोहोचला. ऐका ऐका ऐका, तुमच्यासाठी आणलाय जादुई तराजू. जेही मोजाल कमीच निघेल. या या या. विष्णू हे सगळं पाहून घाबरला, पण तरीही तो बबलूला धमकवायला गेला. अरे हा काय आगाऊपणा तू करतोयस?
आगाऊपणा मी नाही तर तो तुम्हीच सुरू केलाय. भोळ्या बाबड्या गाववाल्यांना तुम्ही लुटत आहात. बबलूने विष्णूचा तराजू उचलला. हे बघा, हे चुंबक, हा विष्णू आपल्या सगळ्यांना लुटतोय. ग्राहक भडकले आणि त्यांनी विष्णूला चांगलाच मार दिला. आणि म्हणूनच म्हणतात ना, इमानदारीची कमाई खरी कमाई असते आणि बेईमानीचा कायम वाईटच परिणाम होतो. जुकामपूर नावाचं एक गाव होतं. तिथे शंकट हा आपल्या परिवार सोबत राहत होता. तसा तर शंकटा एक शेतकरी होता, पण खूप चालाक आणि चतुर होता. कोणी सुद्धा शंकटाच्या डोक्याला वाचू नव्हतं शकत. आज सकाळपासून चहाच नाही भेटली. दूधवाला नाही आला का आज? जेव्हा दूधवालाच आला नाही तर मी काय करणार? काळी चहा तर तुम्ही पित नाही. तुम्ही ती तर खूप जास्त तब्येतीसाठी चांगली असते काळी चहा. मी काय पैलवानापेक्षा कमी आहे का? एकटाच 10 लोकांना पछाडून टाकेल. हा मोठे आलात तुम्ही तर असं सांगतायत की जसं की आम्ही तुम्हाला ओळखतच नाही. गल्लीमध्ये जर कुणाच्या घरी एकदम भांडणं होतील तर सगळ्यात आधी गाव सोडणारे तुम्हीच असता. मोठे आले तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आहे. शंकटा तिथून आपल्या शेताकडे चालला जातो आणि तिथे जाऊन बघतो की त्याचं शेत भुट्ट्यांनी भरलेलं आहे. ज्याला बघून शंकटा खुश होऊन जातो. माना नाही तर माना, पण या शेतामध्ये कणीस बघूनच खरं सुख आहे. लोक खूप शांती शोधण्यासाठी दुनिया घुमतात, पण माझी शांती तर इथं आहे. शंकटा तिथे फिरतच होता की त्याने बघितलं की त्याच्या कणसाच्या शेतामध्ये एक डुक्कर फिरत होतं. ज्याला बघितल्यावरती तो त्याला पळवायला लागला. हट 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 हुर, हट हुर, हट. ह्या जंगली डुकरांचं काहीतरी करावं लागेल, नाहीतर हे आपला व्यापार चौपट करतील. काहीच महिन्यात पाऊस चालू होणार आहे. मला आजच जाऊन सगळ्या गोष्टी सरपंचजीला सांगाव्या लागतील. शंकटा आपल्या पत्नी नगमा सोबत गावातल्या सरपंचांकडे चालली जाते. सरपंच साहेब, गावामध्ये एवढं सगळं होतंय आणि तुम्ही घरातच बसलायत. अरे भाऊ, काय गळा फाडत आहे? काय गोष्ट झाली? मी त्याला सुलझवायची प्रयत्न करतो. होणार काय आहे? आमचे सगळे बुट्टेचे खेत जंगली सुवर खाऊन टाकतील आणि आम्ही कंगाल होऊन जाऊ. तू तार वगैरे लाव तुझ्या शेतामध्ये. अजून काय? त्यामुळे तुला काही नुकसान थोडी होणार आहे. साहेब, आम्ही तार वगैरे लावली होती, तेच तुफान आणि पाण्यामुळे सगळी तुटून गेली आणि खूप भारी नुकसान होऊन जाईल आमचं जर आम्ही यांना नाही थांबवलं तर. ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. आज गावामध्ये जेव्हा सभा होईल त्यामध्येच आपण काहीतरी निर्णय घेऊया. सरपंच आणि संकटाने मिळून पूर्ण गावाला सभेमध्ये बोलवलं आणि जशी सभा सुरू झाली तसंच संकटाने गाववाल्यांना सांगितलं, आज ही सभा जंगली डुकरांसोबत निपटण्यासाठी आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डुकरांनी आपल्या कणसांच्या शेताला बर्बाद केलंय आणि असंच चालत राहिलं तर आपलं कुठलंच शेत वाचणार नाही. हो, तुम्ही खरं बोलला संकटा भाई साहेब. आमच्या गावकऱ्यांची मनाची गोष्ट ऐकली. तेवढ्यातच तिथे धान्य घराचा सावकार विनोद आला आणि म्हणायला लागला, यावेळेचे आपले कणीस विदेशामध्ये विकले जाणार आहेत. आपल्या गावातल्या कणसाला विदेशात विकलं जाईल. खूप सगळे पैसे आणि विदेश फिरण्याचा पण अवसर भेटेल तुम्हाला. ही तर खूप चांगली गोष्ट झाली. त्यामुळेच आता दरवेळेस 2 लोक शेतामध्ये पहिरा देतील. मी आणि गबरू, गावातले हे 2 पहिलवान नेहमी जागून पहिरा देणार आता. आणि गाववाल्यांनी मिळून असंच केलं. दर रात्री शंकर आणि गबरू शेतामध्ये पहिरा द्यायला लागले. एका रात्री शंकटाने बघितलं की एक डुक्कर येऊन शेतातले कणीस खायला लागला. शेतामध्ये हलचल झाल्यामुळे गबरूने त्याला बघितलं. शंकटा भाऊ, तुमच्या शेतामध्ये डुक्कर आहे. मी माझ्या बाणाने त्याला मारतो. मारू नको, फक्त पाडून पळवून टाक. घबरून आपल्या बाणातून एक बाण सोडला आणि त्या डुकराला जखमी केलं. शंकटा हे बघूनच गबरूवरती ओरडायला लागला. बघितलं, तू मारून टाकलं त्याला. मी बोललो होतो ना नको मारू. बिचारा डुक्कर, यांना सोडू नका, सगळ्यांना मारून टाका. निघून जा, इथे नको येऊस. शंकटा त्या जंगली डुकराला उचलून आपल्या घरी घेऊन जातो आणि त्याची देखभाल करतो. पूर्ण रात्र देखभाल केल्यानंतर तो डुक्कर एका माणसाच्या आत्मामध्ये बदलून जातो. ज्याला बघून शंकटा एकदम घाबरून जातो. कसा आहेस शंकटा? मी पण तुझ्या गावातल्या एका पूर्वजामधला एक आहे. हे सगळं काय होतंय? मी काही समजू शकत नाहीये. मी एका श्रापामुळे
ह्या डुकराच्या वेशामध्ये होतो. तू मला मुक्त केलंस, त्या गबरूने मुक्त केलं. मी तर फक्त तुमचा जीव वाचवत होतो. तुझ्या ह्या नेकीमुळे मी तुला एक आशीर्वाद देत आहे. ज्या कणसाला खाताना मला तीर लागला होता, तो कणीस सकाळी हवाई जहाजमध्ये परिवर्तित होईल. भुट्टा हवाई जहाज. जसं सकाळी पहिली किरण सूर्याची त्या कणसावर पडेल, ते एक हवाई जहाज तयार होऊन जाईल. तू त्याच्यात बसून शहरात जाऊन तुझे कणीस विकू शकतो आणि तुझा व्यवसाय 2 गुणा चांगला करू शकतो. तथास्तु. आणि ह्या कणसांच्या गायब होण्यामागे फक्त डुकरांचंच काम नाहीये, बल्कि तुमच्या सरपंच सुद्धा आहे. सगळे कणीस तोच रात्रीच्या वेळी चोरत होता. एवढं सांगूनच ती आत्मा आणि ते डुक्कर तिथून गायब होऊन जातं. शंकटाने सगळ्या गोष्टी आपल्या पत्नी नग्माला सांगितल्या. तेव्हा नग्मा बोलली, सकाळ होण्यासाठी काहीच वेळ बाकी आहे. आपल्याला आपल्या शेताकडे जाऊन बघावं लागेल. जर असं झालं तर आपला संसार सोन्याचा होऊन जाईल आणि सरपंची पण पकडले जातील. नग्मा आणि शंकटा पहिल्या किरणाची सूर्याची वाट बघत होते. जसं सूरजचं किरण त्या कणसावरती पडला, त्यांनी बघितलं की सगळे कणीस त्या डुकराच्या आशीर्वादाने विमानामध्ये परिवर्तित झाले. ज्याला बघून दोघे एकदम खुश झाले. ही झाली ना एकदम चांगली गोष्ट. तुम्ही इथंच थांबा, मी जाऊन गावकऱ्यांना बोलवून आणते. हा भाग्यवान, जा जा, सगळ्यांना बोलून घेऊन ये. आता तू गावातले सगळे कणीस घेऊन जा आणि शहरात विकून ये. का तुम्ही आमच्यासोबत नाही येते? आता माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तुम्ही परेशान का करताय? पण माझी अशी इच्छा आहे की सगळ्यात आधी तुम्ही ह्या बुड्याच्या हवाई जहाज मध्ये चढा. चला ठीक आहे, मी पण माझे सगळे कणीस घेऊन तुमच्या ह्याच विमानामध्ये येतो आणि फायद्याचा आनंद घेतो. सरपंच आणि गाववाले जसेच त्या कणसाच्या विमानामध्ये जातात, तेव्हाच सरपंच कणीस अचानक गायब होऊन जातात. ज्याला बघून सरपंच हैराण होऊन जातो. अरे देवा, माझे कणीस, माझे कणीस, माझे कणीस चोरी झाले. तुमचे कणीस चोरी नाही, त्यांच्याकडे निघून गेले ज्यांच्याकडून तुम्ही चोरले होते. तुमचा खरेपणा आमच्या समोर आलेला आहे. आता आम्ही गाववाले तुम्हाला धडा शिकवणार. मला माफ करा, मी लालचचा शिकार झालो होतो. पैशाच्या लालचमध्ये आंधळा झालो होतो. मला काहीच कळत नव्हतं की मी हे काय करत आहे. लालच वालच काही नाही. आता आम्ही तुम्हाला या गावातून बाहेर काढतोय. परत जर या गावामध्ये परत दिसलात तर तुमची काही खैर नाही. आता आम्ही सगळ्या शहरात जाऊन कणीस विकणार, ह्या कणीस विमानाच्या मदतीने. माझ्यासोबत तुम्ही सगळे पण चला. पण ही चालू कशी होणार? याला चालवणार कोण? त्याची चिंता तुम्ही नका करू. सूर्याच्या किरणाने हा उडायला लागेल. हे आपल्याला आपोआप आपल्या जागेवरती पोहोचवून देईल. आणि तसंच झालं. सगळे त्या कणसाच्या विमानामध्ये बसले. जसे सूर्याचे किरण त्या विमानावरती पडले, विमान हवेमध्ये उडायला लागलं. सगळे विमान प्रवासी आकाशामध्ये गेले आणि आनंद घ्यायला लागले. मी असं कधीच विचार नव्हता केला की मी हवाई जहाज मध्ये बसेल, आणि तेही बुट्टेच्या हवाई जहाज मध्ये. हे सगळं चांगल्या कर्माने आणि निष्ठेचं फळ आहे. आपण आपली फसल चांगल्या दामामध्ये विकून आणि दरवर्षी याच कणसाच्या विमानाने सगळ्या शहराची सैर करूया. सगळे त्या कणसाच्या विमानाच्या मदतीने शहरात पोहोचतात आणि आपले कणीस चांगल्या दामामध्ये विकतात. शंकटाला गावाचा सरपंच बनवलं गेलं आणि गावातल्या सगळ्या शेतीची जिम्मेदारी सोपवली आणि गाव एकदम खुशीत राहायला लागलं. रामनगर मध्ये अमित त्याचा मोठा भाऊ सुमित सोबत राहत आहे. अमितचे आई वडील लहानपणीच वारले आहेत आणि आता सुमितच त्याचं पालन पोषण करतोय. एक दिवस अमितच्या डोळ्यामध्ये पाणी बघून सुमित त्याला विचारतो, काय झालं छोट्या, तू रडत आहेस? काही नाही भैया. काय तुला आईबाबांची आठवण येते? नाही तर माझे तर मम्मी आणि पप्पा दोघे तुम्हीच आहात. मला कोणाचीच आठवण नाही येते. आणि एवढं बोलून अमित त्याचा मोठा भाऊ सुमित याच्या गळ्यात पडतो. कधी कधी मला खूप भीती वाटते. जर तुम्ही पण मला असं एक दिवस सोडून गेला तर? असं कधीच नाही होणार. मी तुला कधीच सोडून नाही जाणार. अमित आणि त्याचा भाऊ दोघेही जेवण करतात आणि जेवण केल्यानंतर झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित शाळेत जाण्यासाठी तयार होतो. त्याचा भाऊ सुमित त्याला प्रत्येक वेळी स्कूटीवरती शाळेत सोडायला जातो. भैया, हेल्मेट घाला. तुझ्या शाळेच्या रस्त्यामध्ये पोलीसवाले नाही मिळणार. भैया, हेल्मेट पोलिसांपासून वाचण्यासाठी नाही, पण स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे. अरे यार, वाटतं तू माझ्यापेक्षा पण मोठा झालाय.
त्याचा छोटा भाऊ अमित त्याचं बोलणं ऐकून सुमित हेल्मेट घालतो. बघितलं, तू हेल्मेट घातल्यावर किती छान दिसतोस. ठीक आहे, आता बस. शाळेसाठी वेळ होतोय. अमितला शाळेत सोडल्यानंतर सुमित स्कूटी घेऊन परत घरी येतो. संध्याकाळी सुमित स्कूटी घेऊन अमितला घेण्यासाठी त्याच्या शाळेत जातो. पण त्यावेळी त्याने हेल्मेट नाही घातलं. रस्त्यावरून जाताना खूप जोरात पाऊस होतो आणि त्यामुळे रस्त्यावरती खूप जास्त चिखल होतो. ओहो, हा पाऊस तर वाढतच चाललेला आहे. आता तर वेगात चालावं लागणार. सुमित स्कूटी अजून जोरात चालवतो आणि त्यामुळे सुमितच्या स्कूटीचं संतुलन बिघडतं आणि तो खाली पडतो. त्याची स्कूटी रस्त्यावरून रगडून जाऊन खूप लांबपर्यंत जाते, ज्यामुळे त्याच्या डोक्याला जोरात मार लागतो आणि त्याच्यातून रक्त निघू लागतं. तेवढ्यात तिथून एक कार जात असते. कारमधून जाताना तो माणूस सुमितला रस्त्यावरती पडलेलं पाहून तिथे उतरतो. अरे, हा तर खूप जखमी झालेला आहे. याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार. तो माणूस सुमितला त्याच्या गाडीमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि सुमितला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं. दुसरीकडे सुमितचा छोटा भाऊ अमित शाळा सुटल्यानंतर त्याची येण्याची वाट बघतोय. आज खूप वेळ झाला, भैया कुठे गेले? पाऊसही जोरात येतोय. असं वाटतंय भैयाची स्कूटी खराब झालीये. अमित पायी चालतच घराकडे जातो, पण अजूनही हळूहळू पाऊस पडत आहे आणि तो पूर्णपणे भिजून घरी पोहोचतो. तो सुमितला खूप शोधतो, पण त्याला सुमित कुठेही मिळत नाही. तेव्हा त्याला कुठून तरी माहिती कळते की त्याच्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे. अमित पळत पळत जाऊन हॉस्पिटलमध्ये जातो. भैया, भैया, तर तुम्ही कसे आहेत आणि हे ऍक्सिडेंट कसा झाला? तुम्ही कसे आहेत भैया? तू कोण आहेस? मी तुला ओळखलं नाही. मी तुमचा छोटा भाऊ अमित आहे. मी कोण आहे? तू कोण आहेस? मला काहीच आठवण नाही. तेवढ्यात डॉक्टर येतात. यांच्या डोक्यावर मार लागल्यामुळे यांची याददाश्त गेली आहे आणि हे सगळं काही विसरलेले आहेत. आणि हे ऐकून अमित रडू लागतो आणि हताश होऊन घरी येतो. जर माझ्या भैयाने हेल्मेट घातलं असतं तर त्यांच्या डोक्याला लागलं नसतं आणि ते माझ्यापासून लांब नसते गेले. आता मी कोणालाही बिना हेल्मेटची बाईक किंवा स्कूटी नाही चालवू देणार. प्रत्येकाला हेल्मेट घालायला सांगेल. तो रात्री टीव्ही वरती कार्टून पाहतो की एक मजदूर एका खोदाई ठिकाणी दगडांपासून वाचण्यासाठी टरबुजाचं हेल्मेट बनवतो. तिथून त्याच्या डोक्यामध्ये आयडिया येते, आता मीही टरबूजचे हेल्मेट बनवेल आणि लोकांना ते गिफ्ट देईल. अमित बाजारामधून खूप सगळे टरबूज खरेदी करून आणतो आणि त्याच्या आतमधलं बाहेर काढून त्याचं हेल्मेट बनवतो. अशाच पद्धतीने अमित दिवसभर प्रयत्न करून खूप सगळी हेल्मेट बनवतो आणि त्याला घेऊन तो रस्त्यावरती जातो. आणि आता त्याला रस्त्यावरती जो कोणी बिना हेल्मेटचं बाईक किंवा स्कूटी चालवताना दिसेल त्याला त्याचं बनवलेलं टरबूजचं हेल्मेट देतो. हे घ्या, हेल्मेट घाला. अमितला असं करताना पाहून ट्रॅफिक पोलीसवाले पाहतात आणि त्याच्याकडे येतात. हे काय करतोयस बाळा? ऍक्सिडेंट मध्ये माझ्या भावाची याददाश्त निघून गेली. जर त्यांनी हेल्मेट घातलं असतं तर हे सगळं नसतं झालं. माझी अशी इच्छा आहे की आज नंतर सगळे लोक टू व्हीलर गाडी चालवताना प्रत्येक वेळी हेल्मेट घालावेत. हे घे, हा असली हेल्मेट आहे. याला घाल. हा चांगला मजबूत आणि टिकाऊ सुद्धा आहे. अमित या हेल्मेटला घेऊन तिथून निघून जातो. आता लोकांना खरं हेल्मेट देऊ लागतो. बघा, एक हा लहान मुलाचा किती चांगला विचार आहे. आपण याच्या विचाराला समोर नेऊया. आता ट्रॅफिक पोलीसवाले बिना हेल्मेटचं चालान काटायच्या ऐवजी त्यांना हेल्मेट देतात. अमित आणि ट्रॅफिक पोलीसवाल्यांना टरबूजचं हेल्मेट वाटताना मीडियावाले पाहतात आणि ह्या बातमीला सगळ्या चॅनलवरती दाखवू लागतात. आणि बघता बघता ही बातमी पूर्ण देशामध्ये पसरली जाते, जेणेकरून सरकार पण सगळ्या टू व्हीलर कंपन्यांना आदेश देतात की ते आजपासून कोणत्याही नवीन वाहनाला विकत असतील तर हेल्मेट सोबत द्यावा.
आणि जे वाहन पहिल्यांदाच विकले गेलेत प्रत्येक कंपनी त्यांच्या ग्राहकांना एक हेल्मेट गिफ्ट मध्ये देईल. अरे वा, हे तर चमत्कार झाला. आजपासून सगळेजण हेल्मेट घालतील आणि पूर्ण देशामध्ये सगळी लोक हेल्मेट घालून वाहन चालवू लागतात. आता बघा, आपल्या देशामध्ये ऍक्सिडेंटमुळे खूप कमी लोक मरतील. हेल्मेट घालण्याची ही पहल अमितने सुरू केली आणि पैसे नसल्यामुळे पण लोकांना टरबूजचे हेल्मेट बनवून घालायला दिलं. यासाठी अमित आता पूर्ण देशामध्ये टरबूज हेल्मेटवाल्याच्या नावाने फेमस होतो. सरकार अमितला त्याच्या ह्या कामासाठी बक्षीस देतं आणि सोबतच त्याच्या भावाचा एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये इलाज करवते. आता त्याच्या भावाची याददाश्त परत येते. अमित त्याचा मोठा भाऊ सुमित याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. अमितला येताना पाहून सुमित पळत जाऊन त्याच्या गळ्यामध्ये पडतो. कसा आहेस छोटू? मी ठीक आहे भैया, आता तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. हे बघ, मी एकदम ठीक झालोय. सुमितच्या ठीक होण्याच्या खुशीमध्ये अमितच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. काय झालंय तुला मूर्खा? आता कशाला रडतोयस? तुम्ही मला सोडून नाही जाणार ना? नाही, कधीच नाही. आजपासून मी तुझी प्रत्येक गोष्ट मानणार आणि कधीच विना हेल्मेट गाडी नाही चालवणार आणि नाही कोणाला चालवू देणार. आता अमित आणि सुमित घरी येतात आणि आता ते दोघं मिळून हेल्मेटचं मोठं दुकान ओपन करतात आणि त्या दुकानाचं नाव टरबूज हेल्मेटवाला ठेवतात. सीख, आपल्या देशामध्ये खूप सगळे लोक ॲक्सिडेंटमध्ये मेले जातात. जर सगळे लोक टू व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करतील आणि सोबतच सुरक्षेच्या नियमाचं पालन करतील तर ॲक्सिडेंटमुळे मरणाऱ्यांची संख्येला खूपच कमी करू शकतो.